पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे। शिक्षणासाठी राजस्थानमधून पुण्यात आलेल्या 25 वर्षीय विद्यार्थिनीचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय। सिंहगड रोडवर पीएमपी बसमधून उतरताना पाय घसरून ती रस्त्यावर पडली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्यानं तिचा मृत्यू झालाय। मृत विद्यार्थिनीचं नाव कांचन बळवंत खडगा असं आहे। ती मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील होती। पुण्यातील खडकवासला परिसरात असलेल्या संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेमध्ये म्हणजेच DIAT मध्ये एमटेकच्या दुसऱ्या वर्षात सेमीकंडक्टर चिप डिझाईन या विषयाचं शिक्षण घेत होती। सोमवारी सकाळी कांचनची दिघी येथील DRDO प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल होती, त्यामुळे ती खडकवासला येथील हॉस्टेलमधून पीएमपी बसनं निघालेली होती। सकाळी 9:15च्या सुमारास सिंहगड रोडवरील वूड प्लाझा परिसरात पीएमपी बस पोहोचली। ती बसच्या पुढच्या दरवाजातून उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट रस्त्यावर पडली। याच वेळी मागून स्वारगेटच्या दिशेनं वेगानं जाणारी स्कूल बस आली आणि ती त्या बसच्या चाकाखाली आली। या भीषण अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील जगताप रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेनंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पीएमपी बस आणि स्कूल बसच्या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। चालकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे। दरम्यान ती अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती। तिने बनारस हिंदू विद्यापीठामधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं। सेमीकंडक्टर चिप डिझाईनच्या क्षेत्रात पुढे PhD करण्याचं तिचं स्वप्न होतं, त्यासाठी ती तयारीही करत होती। मात्र कॉलेजला जात असताना झालेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे तिचं हे स्वप्न कायमचं अधुरं राहिलंय। या अपघातानंतर दोन्ही बस चालकांना निष्काळजीपणा होता का? पीएमपी बसमधून उतरताना नेमकी परिस्थिती काय होती आणि स्कूल बसचा वेग किती होता, याचा तपास आता सिंहगड रोड पोलीस करतायत। एका गुणी आणि उच्च शिक्षित विद्यार्थिनीचा अशा प्रकारे झालेला मृत्यू तिच्या कुटुंबियांसह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळासाठी मोठा धक्का ठरला आहे।